थोडीशी तयारी करून ठेवली तर मुगाच्या डाळीपासून हा तुम्ही मस्त पौष्टिक आणि चवदार नाश्ता तयार करू शकता। यासाठी अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे। ही डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे। 2 वेळा धुतल्यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि पुन्हा या डाळीमध्ये पाणी घालून आपल्याला ही भिजत ठेवायची आहे। तर इथे माझ्याकडे वेळ कमी आहे, तर इथे मी गरम पाणी यामध्ये घातलं आहे आणि अर्धा तास ही मी झाकून बाजूला ठेवणार आहे। तुमच्याकडे जर वेळ असेल तर 1 ते 2 तास तुम्ही ही भिजत घालून ठेवू शकता किंवा सकाळी नाश्ता बनवायचा आहे तर रात्रभर भिजत घालून सकाळी नाश्ता बनवू शकता। इथे मी एक वाटण तयार करते, तर यासाठी 1 चमचा धने, अर्धा चमचा बडीशेप, अर्धा चमचा जिरं घेतलं आहे, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि हिरवी मिरची घेतली आणि हे जाडसर वाटून घेतलं आहे। हे वाटण तयार आहे। हे वाटण मी काढून घेते आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता ही डाळ आपण वाटून घेणार आहोत। तर अर्धा तासानंतर ही डाळ पहा अगदी छान अशी भिजली गेली आहे। यातली 1 ते 1.5 चमचा डाळ मी काढून घेते, जी रेसिपीमध्ये आपण नंतर वापरणार आहोत। आणि आता ही सगळी डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आणि अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे। तर इथे पहा पाणी न घालता डाळ छान वाटून घेतली। डाळ बाउलमध्ये काढून घेतली। जी डाळ आपण बाजूला ठेवली होती ती सुद्धा यामध्ये घालायची आहे। यानंतर वाटण यामध्ये घालायचं आहे। भरपूर कांदा घालायचा आहे, एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये घातला। यानंतर इथे मी एक गाजर किसून घेतलं आहे। इथे मी गाजर वापरते, तुम्ही ऐवजी मेथी घालू शकता, पालक घालू शकता किंवा तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या घातल्या तरी चालेल। कोथिंबीर घातली किंवा फक्त तुम्ही कांदा आणि कोथिंबीर घालून सुद्धा ही रेसिपी बनवू शकता। आता यामध्ये मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घातलं आहे। अर्धी वाटी आपण मुगाची डाळ घेतली होती, तर तेवढंच इथे गव्हाचं पीठ यामध्ये घालायचं आहे। यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं, चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। यामध्ये आपण हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे, त्यामुळे इथे मी थोडंसं कमीच लाल तिखट घातलं आहे। यानंतर पाव चमचा हळद घातली। हे सगळं मिक्स करायचं आहे। तर यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे। आपण जी डाळ वाटली त्याच्या मॉइश्चरमध्येच हे आपल्याला मिक्स करायचं आहे। हाताने हे मी असं मळून घेते। तर याचं आपण थालीपीठ बनवणार आहोत, तर सैलसर असं हे पीठ आपल्याला हवं आहे। तर हे पीठ तयार झाले म्हणून पाहू शकता, हे पीठ असं आहे। आता आपण थालीपीठ थापूया। तर इथे मी पोळपाटावरती एक ओलं कापड पसरवलं आहे, हाताला सुद्धा पाणी लावायचं आहे आणि हे थालीपीठ अगदी पातळ असं थापून घ्यायचं आहे। इथे पुन्हा हाताला पाणी लावलं आहे। हाताला पाणी लावून घेतलं की अगदी पातळ असं थालीपीठ थापता येतं आणि पातळ थालीपीठ अगदी छान खुसखुशीत होतं। तुम्ही जर थालीपीठ जाड ठेवलं तर ते आतपर्यंत छान भाजलं जाणार नाही। हे पहा थालीपीठ थापले मी। आता तेल सोडण्यासाठी इथे मी होल करते आणि यावरती थोडेसे सफेद तीळ पसरवायचे। इथे मी तवा गरम करत ठेवला आहे, यावरती थोडंसं तेल घालायचं आणि यावरती थालीपीठ असं पहा कापडासकट घालायचं आणि अलगद कापड काढून घ्यायचं। यावरती असं तेल सोडायचं। एका बाजूने भाजल्यानंतर हे उलटून घ्यायचं। खूप मस्त अशी ही रेसिपी आहे, अगदी पौष्टिक थालीपीठ आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये घालून हे तयार करू शकता। हे मी उलटून घेते। आता
हे छान खरपूस होईपर्यंत दोन्ही बाजूने भाजून घेऊया. आपण जे साहित्य घेतलं त्यामध्ये आपले 4 ते 5 थालीपीठं तयार होतात. तर हे मस्त थालीपीठ भाजलं गेलं आहे, रंगसुद्धा मस्त आला आहे. काढून घेऊया. तर इथे मी हे लोणच्याबरोबर सर्व केलं आहे. तुम्ही दह्याबरोबर सर्व करू शकता. तर ही मस्त अशी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.